असेल किंवा तेव्हा सांगायचं की उद्यासाठी माझं ते खूप छान झालेलं आहे मॅजिक रॉक, थँक्यू थँक्यू थँक्यू. ते मॅजिकली कामच असा करतो ना मॅजिक रॉक, तर इतकं जबरदस्त प्रॅक्टिस आहे. आणि जसं हातामध्ये थोडं जरी तुम्ही कुठं असले, सॅड झाले, काही झाले, पण तुम्ही जसे हातामध्ये घेता ना, विदिन सेकंद, मिनिटामध्ये तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होणार. बघा करून, फ्रिक्वेन्सी जर लगेच चेंज करायची असेल तुमची, की काही थोडंसं वाटतंय काहीतरी एखाद दिवशी नाही का, आपल्याला थोडंसं डाऊनफॉल होतं किंवा काहीतरी वाटलं, निगेटिव्ह थॉट यायला लागले, तर दुपारी कधी पण आहे ना तुमचं मॅजिक रॉक हातात घ्या आणि त्याला आहे ना फक्त थँक्यू 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 थँक्यू, बाकी काहीच नका करू. आणि तुम्हाला त्या गोष्टी आठवतील कशासाठी थँक्यू म्हणायचंय, त्यासाठी हे करायचं. त्याच्यात आहे ना असे अफर्मेशन जाऊ द्या सारखे सारखे, तो जसं असं हील होईल ना, चार्जिंग, एक प्रकारची चार्जिंग होत राहील त्याला. आणि जशी चार्जिंग होत राहील ना, तर तशी तो तुमच्यासाठी ना तो काम करायला लागेल मस्तपैकी. आणि आपल्या मॅजिक रॉकला सगळं आपण शेअर करायचं. तुम्हाला असं वाटतंय की नाही ते असं झालेलं आहे, त्यासाठी थँक्यू करायचं, ब्लेस करायचं. रात्री झोपताना हातात घेऊन असं हळूहळू प्रॅक्टिस करता करता कशी झोप लागते तेही आपल्याला कळत नाही. एखाद दिवशी राहून गेला की दुसऱ्या दिवशी परत आपल्या समोर येतो, दुसऱ्या दिवशी परत सकाळी घ्यायचं, अरे काल तू राहून गेला, तुझ्याशी बोलायचं राहून गेलं, चला आता बोलतो मी. जे काही आहे त्यासाठी थँक्यू. कालचा दिवस काय काय केलं, रिमेंबर द मॅजिक, जसं आपण त्यात शिकलो होतो. तर कालचा दिवस काय काय केला, काल काय छान छान मिळालं, छोट्या छोट्या गोष्टी आठवून आठवून त्याला सांगायच्या की वा, हे माझ्यासाठी किती छान होतं ना, ते माझ्यासाठी किती छान होतं ना, थँक्यू मॅजिक रॉक, थँक्यू. आणि एखादं तुम्ही असं नाव पण ठेवू शकता. मी याला कधी कधी एंजल म्हणते, माय बेस्ट फ्रेंड म्हणते. तर तुम्ही एखादं नाव पण तुमचं असं ठेवू शकता त्याला, की तुम्हाला जर असं वाटतं, फील होतंय की अरे मला याला हे म्हणायचंय, गोलू मोलू जसं. म्हणजे हे काय आहे, एक कनेक्शन बिल्ड करायची पद्धती. म्हणजे कधी कधी आपल्याला वाटतं ना हे काय लहान लेकरासारखं करतोय आपण, लहान पोरांसारखं करतो, पण लहान लेकरासारखं जर झालं तरच मॅजिक काम करतं. मोठे लोक हुशार होतात ना जास्त. मोठे लोक म्हणतात की आम्ही हुशार झालो, ते बिलीव्ह नाही ठेवत. पण लहानपणी जसं अगदी आपण लहानपणी विश्वास ठेवायचा की नाही, हे मला सांगितलं ना आईने वडिलांनी, तर मग हे होणार असं, किंवा हे मला मिळालंय ना मग असं होणारच. मग तेव्हा आपल्याला कधी कधी लहान लेकरासारखं ऍक्ट करावं लागतं. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या दुनियामध्ये ना, ऍक्ट जे असतं ना, ते मॅनिफेस्ट लवकर होतं. कारण आपल्याला आहे ना बनायचंय करोडपती, त्यासारखं वागावं लागतं, फील करावं लागतं. जे आपल्याकडे नाहीये असं ऍक्ट करावं लागतं, की ऑलरेडी ते आपण रिसिव्ह केलेले, मिळालेले आहे आपल्याला. मग सिक्रेट तेच सांगतं ना. काय सांगतं सिक्रेट, तुम्ही मागा आणि रिसिव्ह करा आणि बिलीव्ह ठेवा. पहिले मध्ये बिलीव्ह येतं त्याच्यामध्ये. मग आज बिलीव्ह, रिसिव्ह, हे 3 प्रोसेस मधून जायचे. किती सोपं आहे. मग ह्या मधल्या बिलीव्हची जी आहे ना, त्याच्यातच ही प्रॅक्टिस आहे. की त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्ट करावं लागतं, बऱ्याच वेळेला ऍक्टिंग करावं लागते की जे माझ्याकडे आहे. कितीतरी लोक आहे की ते ऍक्टिंग करत होते आणि त्यांना त्या सगळ्या गोष्टी तशा झाल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला रणवीर कपूरची तुम्ही स्टोरी ऐकली नसेल तर ते युट्यूबवर किंवा गुगलवर जाऊन बघा. त्यांनी ते पिक्चरचं पोस्टर आणून लावलं होतं, डीडीएलजेचं. शाहरुख खानचा फोटो काढून तिथं स्वतःचा फोटो लावला होता आणि त्या डायरेक्टरच्या फिल्ममध्ये त्याला काम पाहिजे होतं, जेव्हा त्याला त्या पिक्चर मध्ये नव्हता गेलेला तो. त्याच्या बहिणीने त्याला ऍक्च्युली गिफ्ट दिलं होतं आणि ते घरामध्ये लावलं होतं त्यांनी. आणि काही दिवसांनी त्यांनी त्याच डायरेक्टर सोबत काम केलं. म्हणजे मॅजिक असंच काम करतं ना, की आधी त्याला दाखवावं लागतं रियालिटीमध्ये तुम्हाला जे व्हायचंय, बनायचंय, आणि त्यासाठी ग्रेट फील करावं लागतं. जेवढं तुम्ही ग्रेट फील करताय, जेवढं तुम्ही चांगलं फील करताय, म्हणजे आपला जो फिलिंग आहे ना, फिलिंगच भाषा आहे युनिव्हर्सलची. तिथं हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ काही चालत नाही. एवढ्या भाषेचं ट्रान्सलेटर पण नाही वरती. आणि देवालाही नाही माहिती की कुठल्या भाषेत बोलायचं, आपण जसं कुठली भाषा ठेवतो वगैरे. सगळ्या फिलिंगचा आणि सगळा माइंडचा गेम. जसं आपण फिलिंग आणि आपल्या माइंडवर काम करायला लागतो, तसे आपल्या लाईफ मध्ये जे आहे की चमत्कार व्हायला लागतात. हं? तर आज जो आहे ना, आजचा चॅप्टर पण खूप जबरदस्त आहे. तर आजचा 3रा चॅप्टर आहे. आठवतंय का वैशाली मॅडम 3रा चॅप्टर कोणता असेल? नो मॅम. हा, तर 3रा चॅप्टर जो आहे ना आपला, तो हा चॅप्टर असा आहे की आपल्याला पैसे आणि पैसे आणि आपल्या हेल्थच्या अगोदर त्याची प्रॅक्टिस करायची. एक मिनिट मी काढते. म्हणजे पैशाच्या अगोदर आपल्याला जर काही माहिती पाहिजे असलं चांगलं आपल्या आयुष्यामध्ये, आणि आपल्या करिअरच्या अगोदर, आपल्या हेल्थच्या अगोदर जर आपल्याला काही चांगलं ठेवायचं, तर ते आपले नातेसंबंध आहे ना. जादुई नातेसंबंध बघा ना, आपल्या फॅमिलीमध्ये जर रिलेशनशिपच चांगलं नसेल, तर तुमच्याकडे आज करोड रुपये, 2-4 करोड रुपये, पण ते तुम्हाला सुख देणार आहे का, हॅपीनेस देणार आहे का? नाही.
तुम्ही एकटेच आहे आणि एकटेच तुम्हाला सांगितलं सिंगापूरला जाऊन या, इकडे फिरायला जाऊन या, पण तुम्हाला त्याची मजा करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला फॅमिली, रिलेटिव्ह, रिलेशनशिप लागत असते आणि हे जर मॅजिकली हेल्प असतील तरच आपण पुढे जाऊ शकतो. कारण आपण ना काही काही लोकांच्या कर्मबंधनामध्ये अडकलेलो असतो. काही काही लोक आपल्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस तयार केले असतात, त्यांना आपण कधी माफही केलेलं नसतं आणि कधी माफी मागितलेली नसती. आपण काहीतरी कार्मिक असं करून ठेवलं असतं की त्याच्याने आपण वर नाही उडू शकत, वर नाही जाऊ शकत. कळालं का? म्हणजे रॉकेटला कसं वर उडायचं असेल तर त्याला ते पार्ट सोडत सोडत जावं लागतं, हलकं व्हावं लागतं, मग वर जावं लागतं. सेम आपल्याला आहे, आपण हलकं नाही होत ना तोपर्यंत आपल्यालाही वरती जाता येत नाही. आणि काही गोष्टी असतात का आपण ते धरून ठेवले असतात, ते आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कळत न कळत चालू शकतात. अरे त्यावेळेस जर मला हे त्यांनी मिळालं असतं, केलं असतं, आज माझी लाईफ ना तशी राहिली असती. त्यावेळेला मला त्यांनी शिक्षण दिलं असतं तर आज माझी लाईफ तशी राहिली असते. अशा भरपूर गोष्टी आपल्याला कळत न कळत वाटत असतात. मग हे काय करतात, हे आपले ग्रोथ थांबवत असतात. आपलं जी काही ग्रोथ पाहिजे, आपल्याला करिअरमध्ये ग्रोथ पाहिजे, बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे, आपल्या पैशाच्या बाबतीत ग्रोथ पाहिजे, कळत न कळत याचं कुठं कुठं ते काटे आपल्याला टोचत असतात. आपण झोपल्यावर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फाईल रिओपन होत असतात. त्याच्यामुळे काय होतं, आपली ग्रोथ नाही होत. त्याचा परिणाम आपल्या हेल्थवर व्हायला लागतो. आपल्या हेल्थवर झाला की वेल्थवर व्हायला लागतो, है ना. हेल्थ खराब झाली की डॉक्टरकडे जावं लागतं, पैसे द्यावं लागतं, कोणी शोधावं लागतं, म्हणजे तिथं वेल्थही आली. मग हे कनेक्शन आहे, 3 जणांचं कनेक्शन आहे, हा ब्लॉक आहे. सगळ्यात महत्वाचे आपले आई वडील असतील किंवा आपल्या घरातले जे आपले रूट्स असतील, आपले रूट म्हणजे आपलं पालन पोषण केलं, आई वडील केलं, तर रूट मध्ये जर आपले काहीतरी एक प्रकारचं सडन झाली असेल, काहीतरी खराब झालं असेल, कीड लागली असेल, तर आपले फ्रुट्स पण तेच आपल्याला मिळतात. मग त्याच्यामुळे आपल्याला रूटवर काम करणं, आजचा चॅप्टर आपल्याला तेच शिकवतो की आपल्याला आहे ना आपले रिलेशनशिप जे हील करायची. कारण त्याच्यामध्ये जे काही आता आपण सध्या आणलंय, अंधकार आणलाय, जे काही आपण तिथं खराबी आणली, तर ती फक्त आपण आणलेली, समोरच्याच नाही. आपण कसं आपल्याला दिसतंय की समोरच्याची चुकी होती, पण नाही. आपण जे आणलंय सध्या, जे काही आपल्या घरात चालू आहे की आपल्याला ह्या व्यक्तीचे गुण आवडत नाही किंवा ही व्यक्ती आपल्या मनासारखी वागत नाही किंवा आपल्याला वाटतं नाही याने असं केलं पाहिजे याने तसं केलं पाहिजे, तर हे आपण तयार केलेलं आहे. हे इतरांनी कोणी नाही तयार केलं, आपण आपल्या क्रिएशननी तयार केलेलं आहे. आपल्या इनर वर्ल्ड मध्ये ऑलरेडी हे सगळं चालू होतं. मग एक तर आपलं कार्मिक पॅटर्न असतं, आपलं थॉट पॅटर्न असतं, आहे ना. कारण आपण अपेक्षा ठेवतो, अरे याच्यात असं याने असं केलं पाहिजे, आणि आपण त्या जेव्हाच्या सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या आपण तेव्हा टेकन फॉर ग्रँटेड घेतलेलं, त्या नात्याला, त्या परिस्थितीला. मग ते गोष्टी आपण तेवढ्या मनावर नाही घेतल्या. तर आज आपण बघणार आहोत, आजचा टॉपिक खूप खूप महत्वाचा आहे आणि खूप समजून घ्यायचा आहे. कारण याच्यावर 2 ऍडव्हान्स टॉपिक येणार आहे. हा बेसिक आहे आता, आणि पुढचे जे आहेत नातेसंबंधावर टोटल 3 ते 4 टॉपिक येतात आपल्याला, पण हा जो आहे तो बेसिक आहे आपल्याला. तर बेसिक मध्ये आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला नातेसंबंध आपले चांगले पाहिजे. तर आपण आज बघूया, तिसरा दिवस आहे आपला आज मॅजिकचा जादुई संबंध. याच्यामध्ये जे तुम्हाला असं वाटतंय समजतंय तुम्ही ते लिहून देऊ शकता, आणि आजची प्रॅक्टिस तुम्हाला काय करायची तेही तुम्हाला समजणार आहे. आता जादुई नातेसंबंध, कारण आता उद्या टॉपिक येईल आपल्या हेल्थचा, परवा टॉपिक येईल वेल्थचा. तर पिरामिड आपलं जे स्ट्रक्चर आहे ते तसंच काम करतं. पाया जो आहे पहिला, आपल्याला आपले रिलेशनशिप हेल्दी पाहिजे, नंतर आपली हेल्थ चांगली पाहिजे. लोक म्हणतात ना हेल्थ चांगली पाहिजे, पैशाच्या अगोदर पण तुमचं आरोग्य चांगलं पाहिजे. मग आरोग्याच्या अगोदर पण आपल्याला आपले नातेसंबंध जे आहे ते चांगले पाहिजे. तर जादुई नातेसंबंध, जादुई नातेसंबंध कसे ठेवायचे, ते कसे हील करायचे आपल्याला आज आपण. कल्पना करे कि आप इस पृथ्वी पर रहने वाले एकमात्र व्यक्ति है, ऐसे ऐसे आपके मन में कोई चीज करने की इच्छा नहीं होगी, कोई पेंटिंग बनाने की, क्योंकि वो अगर उसे कोई भी देख न सके, किसी तरह संगीत सुजन करने के तक लोग अगर कोई उनमें सुन सके, किसी चीज का आविष्कार करने के तुक है, अगर कोई उसका इस्तेमाल न कर सके, एक जगह दूसरी जगह जाने का कोई कारण नहीं होगा, क्योंकि आप भी नई जगह जाएंगे, पुरानी जगह जैसी वैसी होंगी, यानी वहां कोई नहीं होगा, आप जीवन में कोई खुशी आनंद नाही होगा. आता कल्पना करा की ह्या पृथ्वीवर तुम्ही एकटेच आहात, है ना, कोणीच नाहीये, पण सगळं काही आहे, सुख सुविधा आहे, सोनं आहे, नाणं आहे, सगळं खाण्यापिण्याच्या वस्तू आहे, पण तिथं तुम्ही एकटेच आहे. तुम्ही खूप चांगले सिंगर आहे पण ऐकायला कोणीच नाही. तुम्ही खूप चांगले पेंटर आहे पण ते बघायला पण कोणीच नाहीये. तुम्ही खूप छान स्वयंपाक बनवता पण ते पण करायला कोणीच नाहीये, है ना.
सगळं काही आहे. आणि कल्पना करा एकटेच, मग तुमच्याकडे खूप पैसा येतोय, तुमच्याकडे पाहिजे ते गाड्या आहेत लक्झरी, पण दाखवणार कोणाला? स्टेटसला फोटो काढून ते बघायला कोण नाही तुमच्याकडं. तुम्ही जे काही लाईफ एन्जॉय करता, तुम्ही कसं झालं त्याचे टेस्ट सांगायला कोण नाहीये. कशालाच कोणी नाही तुमच्याकडे. तुम्ही आज कसं दिसताय जर कोणाला विचारायचं त्यासाठी पण कोण नाही. तर तुम्हाला कसं आवडेल का अशी पैशाची लाईफ किंवा याची लाईफ? जे काही करोडपती आहे, तुम्ही मिलेनियर आहे, मोठे जगातले तुम्हीच इथं श्रीमंत आहे, पण बाकीचं तुमच्याकडे कोणी नाही असं की त्याला तुम्ही सांगू शकता, तुमच्या भावना व्यक्त करू शकता. कसं राहील आपलं आयुष्य? ना काही आनंद राहील, ना खुशी राहील, ना काही एक्साइटमेंट राहील. लाईफ मध्ये काही राहणारच नाही. कुठं फिरायला जायचं मन होणार आहे की काय करणार? आपण काहीच नाही करू शकतो. पागल होऊन जाऊ आपण, है ना? हे काय स्क्रीनला एक मिनिट. लॅपटॉपला थँक्यू थँक्यू म्हणायचं राहिले वाटतं, त्याला वाटत असेल. यस, दूसरों लोगों के साथ संपर्क अनुभव के आपका जीवन खुशी खुशी उद्देश मिळता आहे. म्हणजे आपल्याला जर दुसरे लाईफ मध्ये असेल तर आपल्या, बघा ना, भरपूर लोक आहे ना दुसऱ्यांच्या स्वप्नासाठी जगतात. आपण आहे ना, भरपूर लोक काय म्हणतात की नाही माझं जे झालं ना ते झालं, पण मला माझ्या मुलांच्या बाबतीत नसं होऊ द्यायचं. माझं जसं आयुष्य जगलं ना तसं माझ्या मुलाला नाही मिळायला पाहिजे. आणि भरपूर लोक, हा मी माझ्या मुलासाठी जगते, मला आता काही नाही राहिलं माझ्या आयुष्यामध्ये, मी मुलासाठी जगते, मी माझ्या नवऱ्यासाठी जगते, मी मला हे स्वप्न पूर्ण इतरांच्या स्वप्नासाठी जगते. असे भरपूर लोक असतात. दुसरे लोक के साथ संपर्क अनुभव आपका जीवन में खुशी अर्थ उद्देश्य मिलता है। इस वजह से आपके संबंध आपके जीवन पर किसी अन्य चीजों से ज्यादा असर डालते हैं। आपके सपनों का जीवन साकार करने के लिए यह समझना अनिवार्य होगा कि आप संबंध व्यक्त आपके जीवन में पर कैसा असर डाला है और कैसे कृतज्ञता सबसे शक्तिशाली साधन बन सकती तथा आपके जीवन में जादुई ढंग से बदल सकते. मग आपल्याला, आपण ऐकतो भरपूर लोक की आपल्याला आहे ना दुसऱ्याच्या आनंदातच आनंद होतो. एखादी गृहिणी असेल, स्वयंपाक खूप छान करते आणि तिला माहिती ना दुसऱ्या जर घरातले फॅमिली लोक जेवले, ती जेवलेली पण नसती, तिने खाल्लेलं पण नसतं, टेस्ट पण केली, पण तिची फॅमिली जेवली की तिला आनंद मिळतो, है ना? तिचे लेकरं जेवले, नवरा जेवला, कोणी पाहुणे जेवले, तिचं पोटही तिचं भरल्यासारखं होतं. का होतं? की आपण दुसऱ्यांना आनंद दिला, दुसऱ्यांना खुशी दिली. कधी कधी आपल्याला दुसऱ्याचा उद्देश असतो की एखाद्याला ना आपला मुलगा इंजिनियर करायचा असतो, डॉक्टर करायचा असतो, की त्याच्या हे करायचं असतं, की आपण काय म्हणतो की नाही मला आहे ना याच्यासाठी जगायचं, मला याला मोठं करायचं, मला हे करायचं, माझं हे स्वप्न आहे, मी याच्यात बघणार आहे, मी नाही जगले पायलट बनले पण याला बनवणार आहे. मग आपण भरपूर वेळेला ना आपल्या दुसऱ्याच्या लाईफला पण आपला उद्देश करत असतो, की आपल्या जगण्याचा उद्देश करत असतो. आणि हे आपल्या लाईफवरच पूर्ण इम्पॅक्ट पडत असते. आणि जर याच्यामध्ये जर कीड आली, खराबी आली, तर का त्याचाही इम्पॅक्ट पडणार की नाही आपल्याला? मग त्याचाही इम्पॅक्ट पडत असतो. भरपूर जण जे आहे की बघा एक उद्देश घेता आणि लाईफ मध्ये तो उद्देश करत असता. आणि दशरथ माझीची स्टोरी जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तर मूवी पण काढलेला दशरथ माझीवर, त्याला माउंटेन मॅन पण म्हणतात. म्हणजे त्याची बायको एका डोंगरावरून पडती, प्रेग्नेंट असते, डोंगरावरून पडते, त्याला जेवण घेऊन जात असती आणि तिथं तिची डेट होती. तिची डेट होती म्हणजे तिचं आयुष्य संपल्यासारखंच होतं. ती मेली तिथे, त्याला असं वाटलं, पण त्याने तिथून त्याला उद्देश बनवला. म्हणजे लोक असे असतात जिथं संपतं ना तिथून उद्देश बनवतात. त्याने तिथून उद्देश बनवला आणि ते डोंगर जे आहे ते म्हणजे त्याच्याकडे रस्ता नव्हता जायला, त्या डोंगरामुळे मध्ये अडचण होती. तर डोंगर जे आहे ना त्यांनी एकट्याने ते खोदून काढलं आणि त्याचं म्हणजे त्याचा पुरावा केला. लगातार 22 वर्ष त्यांनी खोदून खोदून एकट्याने तिथं रस्ता बनवला. आणि आज जर तुम्ही माउंटेन मॅन टाकलं तर गुगलवर तुम्हाला दशरथ माझी स्टोरी बघायला मिळते. म्हणजे त्याने काय केलंय की त्याच्या नात्यातूनच त्याच्या बायकोच असतं म्हणून इतरांचं होऊ नये की तिला समर्पण म्हणून किंवा जे काही असेल त्याने एक उद्देश बनवला आणि तिथून एक रस्ता बनवला. मग त्याचं आयुष्य जे आहे ते आज पूर्ण त्या गोष्टीसाठी डेडिकेट झालं. तसे भरपूर आहे. दंगल मूवी मध्ये आपण बघितलेले त्या व्यक्तीला की त्याला मला 2 मुलींनाही गोल्ड मेडल्स बनवायचे, तर तेच उद्देश होता, तोच होता की माझ्या मुलींना मला गोल्ड मेडल मध्ये बघायचंय. आणि मग त्या उद्देशाला जगून ते लोक तशा याच्याने चालू करतात. विज्ञान अब अतीत के महान मनीषों के ज्ञान पुष्टि करता है। शोध अध्ययन दर्शा रहे हैं लोग कृतज्ञता का अभ्यास करते हैं, वे दूसरों को अधिक निकट हो जाते हैं, परिवार मित्रों तथा अधिक जुड़े होते हैं, दूसरों लोगों के मन उससे बेहतर छवि होती। लेकिन अध्ययन के सामने आने वाला संभव सबसे आश्चर्यकारक आंकड़ा ये है, किसी दूसरे व्यक्ति के बारे में प्रत्येक शिकायत, चाहे वो वैचारिक शाब्दिक, साथ साथ उसके बारे में
व्यक्ति की प्रत्येक शिकायत वो वैचारिक शाब्दिक साथ साथ उसके बारे में 10 नियामतें महसूस होनी चाहिए। जब संबंधों को समृद्ध होता है, हर शिकायत बदलने नियामत संख्या 10 कम होती है। संबंध श्वास होने लगता है यदि वैवाहिक संबंध तलाक और नौबत की आ सकती है। आता बघतोय की आजकाल बघतोय ना, लोकांचे रिलेशनशिपच टिकत नाही, लग्न झालेले लवकर टिकत नाही, किंवा काही सासू सुनाचं पटत नाही, जॉईंट फॅमिलीने आपण भरपूर बघतोय की लोक आहे ना कुठेतरी दूर दूर चालले, पैसा येत गेला, सगळ्या गोष्टी आहे, पण कुठेतरी आहे ना हे लोक दूर दूर होत चालले की नाही, याला हे ऍडजस्ट होत नाही त्याला. त्याचं कारण काय की आपण ना कळत न कळत आहे ना त्या नात्याला आहे ना खूप टेकन फॉर ग्रँटेड घेतलेले आहे. म्हणजे काही आपल्याला त्याचे फिलिंगच नाही, आपण इग्नोर केलेले आहे भरपूर वेळेला, आणि कळत न कळत आहे ना कंप्लेंट खूप केलेल्या आहेत नात्यामध्ये. म्हणजे आपण इतके शिकायत केलेल्या आहे की तू हे करत नाही, तू ते करत नाही, घरात तू पसारा करतो, किंवा आपण इतरांना सांगण्यामध्ये, स्वतःमध्ये की अच्छा याच्यामध्ये भरपूर आहे. काही लोकांमध्ये गुण आणि अवगुण असतात, पण आपण अवगुणांनाच इतका फोर्स दिलाय, इतकी एनर्जी दिली की त्याच्या कारणाने ती फ्रिक्वेन्सी जी आहे की दोन्ही गोष्टींना दूर दूर करत गेली. मॅग्नेट माहिती ना, प्लस प्लस होतं, मायनस मायनस होतं. त्याचा विरोधाभास झाला की तुम्ही कितीही जोडायला जा, ते चिटकतं का? अपोजिट साइड असते ते चिटकतं का? नाही चिटकत. त्याचं कारण काय की आपण ती अपोजिट साइड आहे ना तीच बघतोय. आपल्याला ती प्लस प्लसची साइडच घ्यायची नाही. आपण लोक बघतात ना, आणि आता लोक विचार करतात नाही, लोक आहे तोपर्यंत विचारत नाही, आणि ती व्यक्ती गेली काही झाली की लगेच स्टेटस फोटो ते त्याच्यासाठी किती मिस करताय सगळं गोष्ट. म्हणजे जेव्हापर्यंत आपली लाईफ लाईन अशी अशी झिगझॅग झिगझॅग चालू आहे तोपर्यंत काही त्याला, पण ती एकदा सरळ झाली स्ट्रेट झाली की लोक प्रेम करायला लागतात, त्या व्यक्तीवर खूप प्रेम करायला लागतात. आणि तेच जर आपण अगोदर करायला शिकलो तर, तेच जर आपण हे करायला, मग ही जी प्रॅक्टिस आहे ना, की ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला असं वाटतं की 10 त्याच्यासाठी ग्रेटफुल आपण लिहू शकतो, 10 ग्रॅटिट्यूड लिहू शकतो की त्या व्यक्तीसाठी का कृतज्ञता आहे, आणि त्या व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून काढून टाकली तर आपल्याला काय काय आज त्याच्यासाठी आपण राहिलो असतो ना, ते काय काय आपल्याला मिळालं नसतं. मग जर तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये जिथं पण आता सध्या ब्रेकडाऊन चालू आहे, जिथं पण तुम्हाला असं वाटतंय की मला हील करायचं, चांगलं आहे ते अजून चांगलं करायचं है ना. जर तुमचे आता नवरा बायको संबंध चांगले असेल त्याला अजून चांगलं करू शकता. जर तुमचे थोडेफार कोणी सासू असेल सासरे असेल थोडेफार संबंध चांगले, त्याला अजून हेल करू शकता. म्हणजे नात्यामध्ये आपल्याला आधी समृद्धी पाहिजे. आपल्याला श्रीमंती श्रीमंती प्रत्येकाला असं, श्रीमंती म्हटलं की लोकांना काय वाटत असतं, फक्त पैशाने श्रीमंती, श्रीमंती पैशाने नसती. श्रीमंत माणूस हा नात्याने समृद्ध असतो, आरोग्याने श्रीमंत असतो, नंतर तिसऱ्या नंबरला तो पैशाने श्रीमंत असतो. मग श्रीमंती ही खूप आहे, सामाजिक श्रीमंती आहे, खूप प्रकारच्या श्रीमंती, फक्त श्रीमंती म्हणजे एक पैसा असं नाही. कृतज्ञता संबंध समृद्ध होते हैं जब आपके किसी संबंध के लिए कृतज्ञता बढ़ाते हैं, जादुई ढंग से उसमें खुशी अच्छी चीजों की प्रचुरता पाएंगे। ध्यान रखें, संबंधों के प्रति कृतज्ञता आपके संबंधों के नहीं बदलेंगी, आप भी बदल देते हैं। आपका स्वभाव वक्त हो जाए जैसा हो, कृतज्ञता आपके धैर्य समझना करुणी दयालु प्रदान करता है, और वक्त ऐसा आएगा जब आप खुद को पहचान भी नहीं पाएंगे। छोटी छोटी बातों पर चिढ़ आती है, महसूस होती है, वह गायब हो जाती है, और कृतज्ञता आपको अधिक धैर्य करुणा दयालु प्रदान करती। वक्त ऐसा आएगा जब आप खुद को पहचान भी नहीं पाएंगे, छोटी छोटी बातों में चिढ़ होना महसूस होती है, वह गायब होती। संबंधों को लेकर आपके मन में शिकायत थी, ओझल हो जाएंगी। ऐसा इसलिए होगा क्योंकि आप किसी दूसरे व्यक्ति के लिए सचमुच कृतज्ञ होते। आपके मन में उसी चीज के बदलाव अच्छी इच्छा नहीं होती, आप आलोचना नहीं करते, उसके बारे में शिकायत नहीं करते, उसे दोष नहीं देंगे, क्योंकि वह उसके अच्छे गुणों के बारे में कृतज्ञता महसूस करते। मग जर आपल्याला त्या संबंधामध्ये असं वाटतंय आज आपल्याला इथं ब्रेकडाऊन, कळत न कळत काय केलेलं असतं माहिती का आपण, बघ ना आपल्या मुलालाच म्हणतो, बघ ना शेजारचा मुलगा आहे ना, तो बघ किती हुशार आहे, तो बघ त्याच्या आईचं कसं ऐकतो, तो बघ कसं शाळेत निघून जातो. म्हणजे आपण एक तर आपल्या नात्यामध्ये कंपॅरिझन करत असतो. नवऱ्याच्या बाबतीत पण तसं करतो, हा शेजारचीने बघा तिला नेकलेस घेऊन दिला, मला साडी घेतली, तुम्ही काय करता. म्हणजे आपण काय करतो की आपल्या आपल्या नात्यासंबंधापेक्षा कोणतरी अजून जास्त बेटर ते त्या नातेसंबंधामध्ये दाखवत असतो. हा समोरचे बघा ना, समोरची कसे करता ते, तुम्ही तुम्ही करता का ते, समोरचे कसे करू. म्हणजे आपण काय करतो, कंपॅरिझन करतो, अवचलन करतो. म्हणजे एक प्रकारचं आहे ना त्याच्यामध्ये हे करायला करतो, म्हणजे नको त्या गोष्टी आपल्याला त्या काढायला लागतो, आपण कंपॅरिझन करायला लागतो, त्याचं टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला लागतो. एखादी गोष्ट आणली, समजा नवऱ्याने आणली बायकोला दिली, हा ठीक आहे ठीक आहे काय तरी त्याच्यात मोठं झालंय ना,
त्याला असं आपल्याला ग्रेटफुल नाही राहत आपण ती गोष्ट की त्याने आणली बॉ एवढी साडी असेल किंवा काही व्यक्ती वस्तू तुम्हाला घेऊन दिली, फोन घेऊन दिला, मग आपल्याला काय असं वाटतं हा घेतलं तर घेतलं काय, मग आपल्याला ते गुण दिसतच नाही, अवगुण दिसायला लागतात. फॉर एक्झाम्पल एखाद्याचा नवरा असेल, सगळे चांगले गुण असेल, पण एखादं काहीतरी असेल ना की ते तुम्हाला आवडत नाही, मग त्याचं काय करतो आपण, सगळीकडे ढिंडोरा पिटत असतो. तीच गोष्ट कोणी घरी नातेवाईक आले त्यांना सांगतो, हे ना असेच करता, हे चिडचिडच करता, हे असेच करता. अरे पण बाकीचं जे आहे तुझं आयुष्य जे आहे त्याच्यावर चालू आहे, तो पगार आहे, कमवून आणतो, घरात मुलांना खाऊ घालतो, पोषण करतो, सगळं काही चालू आहे, LICचे हप्ते चालू आहे, घराचे हप्ते चालू आहे, हे जर सगळं नाही केलं तर तो एकच गोड बोलणं स्वभाव असला तुम्हाला चालेल का? तसं चालेल का तुम्हाला? नाही चालणार. म्हणजे आपण काय करतो की आपली एनर्जी ना तिथं वेस्ट करत असतो आणि त्या व्यक्तीला मग ती गोष्ट आपल्यापासून इनडायरेक्टली दूर दूर नेत असते आणि त्या व्यक्तीचा तो गुण आहे ना अजून वाढत जातो. मग सिक्रेटमध्ये सांगितलंय किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन नियम सांगतो, ध्यान जिथं जातं ना तिथं ऊर्जा होते आणि जिथं ऊर्जा जाते ना ती गोष्ट स्ट्रॉंगली होत जाते. करने में व्यस्त होंगे, दरअसल आप उन चीजों को नहीं देख पाएंगे जिनके बारे में अक्सर शिकायत कर जाते हैं। हमें केवल उन पलों को जीवित कहा सकता है, हमारा हृदय में खजाने के बारे में चेतन होता है. मग आता आपल्याला शिकायत करायची आहे की त्याचा शुक्रिया करायचा आहे. जेव्हा आपण ही प्रॅक्टिस करायला लागतो ना तर आपल्याला त्या छोट्या मोठ्या गोष्टी दिसत नाही की यांनी माझ्यासोबत काय वाईट केलं किंवा काय, पण चांगलं केलेलं ते आठवण ठेवायचं आपल्याला की आपल्यासाठी चांगलं काय केलं बाबा. आपण आजारी होतो, 2 दिवस आपल्या नवऱ्याने आपली काळजी घेतली, हॉस्पिटलमध्ये नेलं, आपल्याला खाय प्यायला वस्तू आणल्या, त्या गोष्टी चांगल्या लक्षात ठेवायच्या. चांगल्या खूप जास्त असतात पण आपण आहे ना 2-3 अशा वाईट गोष्टी ज्या आहे ना त्या सजवून ठेवलेल्या असतात आपल्या याच्यासाठी. तर मग आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहे ना त्या लक्षात ठेवायच्या. शब्द बहुत शक्तिशाली होते, इससे आप किसी व्यक्ति के बारे में शिकायत करते हैं तो दरअसल आपके जीवन में नुकसान पहुंच रहे होते। आप आपका जीवन जिसमें परेशानी आएंगी, आकर्षण के नियम अनुसार आप किसी दूसरों के बारे में भी सोचते हैं तथा उन स्वयं के बारे में जीवित जीवन में लाते हैं। वह वजह संसार महात्म लोगों के शिक्षकों कृतज्ञ की सलाह होती है, वे जानते हैं अधिकतम मिल सकता है आपके जीवन में जीवन जादुई प्रगति। आप दूसरों के उतने ही कृतज्ञ होते जिसमें स्वयं, यदि आप करीबी व्यक्ति और आपके आपस में प्रेम करता हो, वर्तमान रूप में जैसे भी आप उसमें हैं आप महसूस करेंगे. शब्द खूप शक्तिशाली असतात असं म्हणतात ना, जे काही आहे ते वर्ड आहे, शक्तिशाली शब्द आहे. तर आपण बघा एखाद्या व्यक्तीचं, 2 व्यक्ती, आजकाल तर फोन सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे ना. नातेसंबंध जर खराब होत असेल तर ते फोनमुळे होत असेल आणि तुम्ही जर 5 मिनिटाच्या वर एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलताय, अनालिसिस करा स्वतःचा फोन किंवा याच्या अगोदर पण काय करायचं, 5 मिनिटं फार तर फार, म्हणजे एकामेकांविषयी जर बोलायचं, आपल्याला चांगलं बोलायचं किंवा विचारायचं हालचाल, तर 5 मिनिटं खूप झाले. पण आपण जेव्हा अर्धा तास 1 तास बोलत असतो फोनवर तर आपण दोघांबद्दलच चालतो सहसा, त्याच्यामध्ये थर्ड पर्सन येत असतो, थर्ड एनर्जी असते बघा. तुम्ही तिसऱ्या माणसाबद्दल बोलणं चालू करता, कळत न कळत 2 बहिणी बोलत असल, ननंद भाऊजाया बोलत असल, सासू सुना बोलत असल, यांचे फोन जर तुम्ही ऐकले असेल किंवा ऐकत असेल तर ते थर्ड पार्टी बद्दल असतं. थर्ड एक एक घेऊन येत असतात की अरे याचा असं झालं तसं झालं, पण ती व्यक्ती तिथे ऐकायला नसते का? ती नसती, पण एनर्जी स्वरूपात ती व्यक्ती तुमच्या तिथेच असते आणि कळत न कळत आहे ना आपण त्याच्यामध्ये इतका कचरा भरत असतो आणि नंतर ती गोष्ट जी सांगतोय ती होतोय तर ती आपल्या लाईफमध्ये पुढच्यासाठी भविष्यासाठी आपण तिला प्रगट करत असतो. मग वर्तमानमध्ये जर आपण एखाद्या व्यक्तीला चांगलं फील करतोय, चांगलं होतोय, त्याची तारीफ करतोय, तर हे पण आपल्या लाईफमध्ये कुठेतरी हील करायला लागतं त्या गोष्टी पण. त्याच्यामुळे कळत न कळत आपल्याला कळतही नाही आपण कसं, अरे दुसरा बोलतोय ना, समोरचा बोलतोय मला असंच केलं तसंच केलं, आपण पण त्यांनी 4 सांगितलं का आपण 10 सांगायला. मी पण हे करायचे, मला पण माहिती होतं. हे सगळं माहित नव्हतं की अरे आपण जस्ट काय बोलतोच आहे ना, हे झालं तरी काय वाटतंय. तर हे गॉसिपिंग वगैरे या सगळ्या लेडीजच्या जास्त गोष्टी होत असतात. त्याच्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम जे आहे ना ते फॅमिलीमध्ये लवकर आता व्हायला लागले, आपण बघतोय ते, कारण आपण त्याच्यासाठी ग्रेटफुलच नाही कुठल्या गोष्टीसाठी. आज का जादुई अभ्यास उन 3 लोगों को वर्तमान स्वरूप के लिए कृतज्ञ होना है। फिलहाल भले ही आपके सभी संबंध अच्छे हो, लेकिन अभ्यास के बाद कई अधिक अच्छे मधुर हो जाएंगे। और जब आप कृतज्ञ होने के लिए हर व्यक्ति को अच्छी चीज खोजते हैं तो उसके बारे में कृतज्ञता का अचूक जादू कर देते हैं। आप संबंध इतने अधिक मजबूत होते हैं कि अति संतुष्टदायक, इनमें अधिक
समृद्ध हो जाएंगे जितना आपको कभी सोचा नहीं था. म्हणजे तुम्ही जर आता हा अभ्यास केला की तुमचे जर चांगले संबंध आहेत अजून चांगले होणार, इतके प्रेमाचे होणार ना की नवरा तुम्हाला विचारायला लागला, अरे काय हे म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ती समोर गोष्ट येईल आणि तुमची काळजी घेणं, तो पीसफुल ते वातावरण तुम्ही जे फील करत होता. मला असं वाटतं की लग्न झाल्यावर नवीन नवीन ते सगळं होतं ते आता मिळालेलं. मुलं असतात तुमचे, मुलं ते काळजी घ्यायला लागली, मुलांना वाटतंय हे करायला लागतील. तर हे सगळे जे आहे ना आजच्या जादू या अभ्यासात आपण शिकू शकतो. वर्तमानामध्ये कृतज्ञ व्हायचं. मग असे वेगवेगळे त्या नातेसंबंधामध्ये आपल्याला फील करायचं, त्याची प्रॅक्टिस करायची की आपल्याला त्याला हील करायचं. म्हणजे एक प्रकारचं हीलिंग प्रोसेस आहे आजच्या अभ्यासामध्ये आणि त्याला आपल्याला समृद्धी आणायची है ना. कोणाला नाही वाटत चांगलं वातावरण असलं पाहिजे, घरामध्ये असलं पाहिजे. भरपूर जण आहे ना कामाच्या स्ट्रेसमध्ये याच्यामध्ये फक्त घरात वातावरण नसतं ना त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो, त्यांचा परिणाम त्यांच्या बिझनेसवर. फॉर एक्झाम्पल ते घरून काही चिडचिड वगैरे करून गेले तर ते कसं त्यांच्या तिथं परिणाम होतो. आणि जर चांगलं वातावरण असतं, चांगलं बोलणं असतं, चांगलं भरपूर लोक म्हणतात अरे सुखाने काही लोकांना खाऊ पण देत नाही, बडबड करू नको, हे करू नको. मग इरिटेशन होतात भरपूर लोक. पैसा कमवून 2-2, 5-5 लाख रुपये कमवतात पण ते घरात आले त्यांना सुख नाही है ना. त्यांना सुख नाही किंवा त्यांना असं वाटतच नाही की हेल्दी काहीतरी आहे. तर मग त्यासाठी सुख शोधण्यासाठी मग ते परत बाहेरच्या गोष्टीकडे लागतात. त्याच्यामुळं हे जर आपण आतमध्येच द्यायला लागलो, घरामध्येच यायला लागलो की घरामध्ये माणसाला व्यक्तीला यायला वाटत. कृतज्ञ होने के लिए आपने 3 सबसे करीबी संबंध चुनने हैं. आप आपकी पत्नी, बेटी, पिता चुन सकते हैं. फिर आपका बॉयफ्रेंड, कारोबारी, समझदार, बहन चुन सकते हैं. आपको सबसे अच्छे मित्र, दादा, चाची चुन सकते हैं. आपको कोई भी 3 संबंध चुनने हैं जिससे आप महत्वपूर्ण मानते हैं. बस ये जरूरी ये है कि आपके पास संबंधित व्यक्ति की तस्वीर हो. वह तस्वीर अकेले व्यक्ति की हो सकती है. उसमें 20 व्यक्ती के साथ मौजूद हो सकते. आता काय करायचं ह्या अभ्यासामध्ये आपल्याला 3 लोक घ्यायचे. हा जसं की मी मागच्या वेळेला सांगितलं तुम्ही 3 लोक घ्या किंवा 2 घ्या आणि तिसरं नसेल तर स्वतःला घ्या. तिसरं तुमच्याकडे नसेल कोणी तर तुम्ही स्वतःला घ्या. पण 3 लोक तुम्हाला घ्यायचे की ज्यासोबत तुमचे संबंध ब्रेकडाऊनचे असतील किंवा काही थोडे चांगले असतील, तुम्हाला अजून चांगले बेटर बनायचे. मग जवळचं कोणी असू शकतं. नवरा घेऊ शकतो, तुमची बायको घेऊ शकता, मित्र घेऊ शकता, मुलगा घेऊ शकता. जे तुम्हाला असं वाटतं 3 लोकांचे नावं लिहा की मला हे माझे हील करायचे आणि ते संबंध मला करायचे. मग त्याचा फोटो असणं गरजेचं तुमच्याकडं. मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे किंवा तुमच्या अल्बम मध्ये असणं गरजेचं आहे. बरोबर आहे ना. मग तुमचा फोटो तुमच्याकडे पाहिजे की जेणेकरून तुम्हाला त्याला हील करता येईल किंवा तुमचा फोटो त्याच्या सोबत असेल त्या व्यक्तीसोबत अजून चांगलं आहे ना की तुम्हाला त्या प्रॅक्टिससाठी अजून त्याला फायदा होईल. मग 3 असे तुमचा बॉस पण घेऊ शकता, तुमच्या कामाचा तुमचा पार्टनर असेल बिझनेस पार्टनर तर ते तुम्ही घेऊ शकता. कुठेही तुम्ही ती व्यक्ती घेऊ शकता. एक बार जब अपने 3 संबंधों की तस्वीर चुन लेते हैं तो आपको जादुई गति देने के लिए तैयार हो जाते हैं. सुकून से बैठकर उन 3 चीजों के बारे में सोचें जिसके आप व्यक्ति के लिए प्रति सबसे अच्छी कृतज्ञ हैं. व्यक्ति को ऐसी कौन सी खूबियां है जिससे आप सर्वाधिक प्रेम करते हैं. उससे सर्वश्रेष्ठ गुण कौन से हैं. आप उस धैर्य सुनते हैं, योग्यता, काबिलियत, शक्ति, बुद्धिमानी, हंसी, हास्यबोध, आंखों, मुस्कान, दयालु हृदय, कृतज्ञ हो सकते. आप उन चीजों के लिए कृतज्ञ हो सकते जिसमें आप व्यक्ति के साथ रहने के लिए अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटायचंय आता शोधायचंय की ते 3 लोक तुम्ही घेतले, त्यांचे फोटो तुमच्याकडे आलेले, घरामध्ये फोटो असतील, अल्बम मध्ये फोटो असतील, जुना असेल फोटो किंवा ग्रुप फोटो असेल तर ते तुमच्याकडे फोटो आलेला आहे. मग आता जेव्हा आपण बसतोय शांत दुपारी आपले काम आवरले मग त्या प्रत्येक एका व्यक्तीला घ्यायचं. समजा तुम्ही मुलाला घेतलं, सासऱ्यांना घेतलं, वडिलांना घेतलं, कोणाला घेतलं. मग त्याचे कारणांना शोधायचं की मी काय काय मला यांनी केलेलं आहे आयुष्यभर आहे त्यासाठी मी कृतज्ञता आहे. अरे ह्या व्यक्तीने मला खूप छान हसवते. म्हणजे कधी आलं की मला हसी मजाक करून मला माझा स्ट्रेस कमी करतो. तुम्हाला तो गुण काय आवडतोय तो लिहा. तुम्ही तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये ती व्यक्ती काम आहे ती लिहा. मग त्या गोष्टीचे त्या व्यक्तीचे ना गुण लिहायला चालू करायचे की ते तुम्हाला तुम्हाला आवडतात. अवगुण तर आहेच पण अवगुण आपल्याला गुणामध्ये करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या त्यांचे गुण लिहायचे. मग सबसे अधिक आनंद आता है वह समय याद कर सकते जब उस व्यक्ति के लिए साथ दिया है, आपकी परवाह हो सकती, आपका सहारा दिया है. मग जेव्हा तुम्हाला असं वाटतं ना जे चांगले तुमचे आनंदाचे क्षण आहे ते आठवायचे आणि ते लिहायचे. समजा आज आपला मुलगा आहे किंवा काही नातेसंबंध तुम्हाला जवळचा असं वाटतं ते हील करायचंय. पण कधी कधी खूप छान होतं
लहानपणी तो मुलगा लहान बाळ असताना तुम्ही तो आनंद व्यक्त केलाय, बर्थडे व्यक्त केलाय, तुम्हाला तेव्हा छान वाटत होतं, तेव्हा तुम्हाला त्यांनी जेव्हा प्रेमाने आई म्हटलं ते तुम्हाला आवडलं, आईचं लेबल तुम्हाला मिळालं, त्याच्यामुळे आई होण्याचा सन्मान तुम्हाला मिळाला. मग ह्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ होऊ शकता ना. तुमची आई असेल तर तुम्हाला आईमुळे जगात मिळालं यायला, तर त्या गोष्टीसाठी कृतज्ञ होऊ शकतात. असे वेगवेगळे कारण लिहायचे आणि ते फील करायचे त्या फोटोकडे बघून, की ह्या ह्या गोष्टीमुळे माझ्या आयुष्यात हे झालेलं आहे. उस व्यक्ति के बारे में किन चीजों के लिए कृतज्ञ है, आप इसमें कुछ देर सोचे, उसके बाद उसकी तस्वीर अपने सामने रखें और पेन नोटबुक लेकर कंप्यूटर के सामने बैठकर 5 खूबियां चुनें जिससे आप स्वाभाविक कृतज्ञ हैं। जब आप 5 खूबियां की सूची व्यक्ति को तस्वीर और देख हर वाक्य जादुई शब्द धन्यवाद शुरू करते हैं, उसका नाम लेकर साथ में यह लिखे आप किस चीज के लिए कृतज्ञ हैं। मग आता काय कसं लिहायचं त्या व्यक्तीचं आपण लिहायचंय सुरुवातीला धन्यवाद. काय लिहायचंय धन्यवाद, त्याचं नाव लिहायचंय, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि पुढे काय लिहायचं कारण, आणि नंतर कारणामध्ये तुम्ही लिहायचंय. मग आता तुम्ही लिहिलंय तर धन्यवाद, तुमचे एखादा मित्र मैत्रिणी असेल त्याचं नाव लिहिलं आणि ती तुमच्या आयुष्यात आहे, तुम्ही का कृतज्ञ आहे, मग त्यांनी तुम्हाला कधी मदत केली असेल, कधी हसवलं असेल, कधी ट्रिपवर दिलं असेल, कधी काय तुमच्यासाठी केलं असेल, की मी धन्यवाद आहे व्यक्तीसाठी की त्याच्यामुळे मला ही शिकायला मिळालं, त्याच्यामुळे मला आज मजबूती मिळाली, त्यांनी मला त्या वेळेला मदत केली. तर अशी तुम्ही इथं 5 तरी किमान एकाबद्दल गोष्टी, जास्तीत जास्त लिहू शकता तुम्ही, कमीत कमी 5 लिहायच्या तुम्हाला. मिसाल के तौर पर धन्यवाद जॉन क्योंकि मुझे हमेशा हंसाते हो, धन्यवाद मॉम क्योंकि मुझे कॉलेज में पढ़ाई पूरी करने के लिए मदद की. मग आता इथं हे दिलंय त्यांनी, काय आपण म्हणू शकतो की त्यांनी सांगितलं धन्यवाद करायचे की मला ही मदत केली, मला ते केलं, ते आपल्या पर्सनल आहे, आपल्या भरपूर गोष्टी आपल्याला आठवतात. जब आप तीनों लोगों की सूची बना लेंगे, म्हणजे आपल्याला 3 लोक घ्यायचे, एवढं कळालं, त्यांचे फोटोग्राफ घ्यायचे आणि आपल्याला त्यांना हील करायचे आणि त्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला शोधायच्या की काय काय यांच्या आपल्याला आयुष्यात आपण त्यांनी चांगलं मिळवलेलं. ओके. नंतर जब 3 लोगों की सूची बना लेंगे, जादुई अभ्यास जारी रखते हुए उन तस्वीरों को जगह रख दे, आप उन अक्सर देख सके। जब आप आपको तस्वीरें देख रहे उस व्यक्ति को धन्यवाद देते हुए जादुई शब्द धन्यवाद कहे और उस व्यक्ती का नाम ले, धन्यवाद हे लिह. मग काय करायचं, अशा ठिकाणी ठेवायचं ते की तुम्ही बघू शकता, तुम्ही मोबाईलच्या स्क्रीनवर ठेवू शकता, तुम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनवर ठेवू शकता, तुम्ही तुमच्या डायरीवर लावू शकता आणि तिथे खाली लिहू शकता थँक्यू त्या व्यक्तीचे नाव. यदि आप ज्यादा समय घर से बाहर रहते हैं तो उन तस्वीरों को बैग में, जेब में, साथ में लेकर दिन में 3 बार इस तरीके से इस्तेमाल करते हुए देखते कोशिश करें. मग दिवसभरातून जेव्हा आपल्याला तो फोटो बघायचा आहे, जेव्हा हे तुमच्या दिसतोय, तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, तर तुम्ही थँक्यू म्हणायचं त्या व्यक्तीचं नाव घेऊन आणि एक आठवायचंय, ती एक गोष्ट आठवायची आणि त्यासाठी थँक्यू म्हणायचंय. जब आप जान चुके हैं संबंधों को जादुई बनाने के लिए कृतज्ञता का जादुई शक्ति इस्तेमाल किस तरह करना है, हालांकि इस पुस्तक में लिहाज अनिवार्य नहीं है, लेकिन यदि आप अपने संबंधों को शानदार बनाना चाहते हैं तो इस अद्भुत एक मिनट अद्भुत हर दिन कर सकते, म्हणजे हा अभ्यास जो आहे तो आपण रोज करू शकतो. आपका इस्तेमाल एक संबंध पर जितना बार बार परत परत आपण जर केलाय जितका कर सकते हैं, आप संबंधों की अच्छी चीजों के लिए अधिक कृतज्ञ होंगे, आपके जीवन में हर संबंध उतनी ही चमत्कारिक तीव्र गती से बदल जाएगा. जर तुम्हाला असं वाटतंय की मला याच्यामध्ये तीव्र गतीने चमत्कारिकरित्या बदललं पाहिजे, समोरची व्यक्ती पण तुम्हाला एकदम बदलल्यासारखी वाटायला पाहिजे, तर तुमच्याकडनं हिलिंग चालू करून द्यायची आणि हिलिंग मध्ये ना इतकं त्याचे ग्रेटफुल व्हायचंय की सगळ्या गोष्टी तुम्हाला वावच वाटल्या पाहिजे आणि परत परत करू शकतो. दिवसातून त्या व्यक्तीला 10 वेळेस थँक्यू म्हणू शकतो की वाव त्या वेळेला मला हे केलं ना त्यासाठी थँक्यू. भले तुमच्या 2च गोष्टी तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीने चांगल्या केल्या, पण त्याच्याने तुमचं आयुष्य जे आहे ना ते एकदम टर्निंग पॉइंट मध्ये मिळालं असंही असू शकतं. जादुई अभ्यास 3, जादुई अभ्यास संबंध, जादुई अभ्यास क्रमांक, अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे मैं क्यों कृतज्ञ हूँ, आपकी दोबारा उसे पढ़े, आज नियामतें के अंत में कहे धन्यवाद 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 और उस नियामत से ज्यादा कृतज्ञ होतं. काल जे ग्रॅटिट्यूड त्याच्यापेक्षा आज नवीन शोधायचे, परत लिहायचे आणि म्हणायचं थँक्यू 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 आणि त्याला फील करायचं आहे.
अपने 3 सबसे करीबी संबंध चुने. आता हे खूप जवळचे रिलेशनशिप बद्दल आहे आपल्याला, जे जवळचे तुम्हाला असं वाटतंय की मला यांच्यामुळे माझे आयुष्य आहे, त्यांना घ्यायचे आणि त्यांचे फोटो तुम्हाला घ्यायचे. मग तुम्ही 3 घेतले. तस्वीर तो आपके सामने रखते हुए आप जनरल में कंप्यूटर में 5 बातें लिखे, उन आप व्यक्ती के प्रति कृतज्ञ आहे. मग तुम्ही फोटो तुमच्या कम्प्युटरवर ठेवा, जवळ ठेवा, अल्बम मधला ठेवा आणि त्या व्यक्तीबद्दल 5 गोष्टी लिहायच्या तुम्हाला, की तुम्ही काय काय चांगलं मिळालं, कुठं ट्रिपवर गेले, फिरायला मिळालं, त्याने तुमच्या आजारीपणात मदत केली, जे जे तुम्हाला चांगलं आहे तर ते तुम्हाला लिहायचं. हर वाक्य को जादुई धन्यवाद शुरू करे और उसका नाम लिखे. त्याचं नाव लिहायचं, धन्यवाद लिहायचं, नाव लिहायचं, धन्यवाद लिहायचं त्या व्यक्तीला. आप निश्चित रूप से खासियत खूबी के लिए कृतज्ञ हैं. आज 3 तस्वीरों के आपके साथ किसी ऐसी जगह पर रखे, आप उन्हें अक्सर देख सकते. उन तस्वीरों को दिन में कम से कम 3 बार देखे. तस्वीर व्यक्ति को देखते हुए बोले थैंक यू, धन्यवाद म्हणायचं. उस देते हुए जादुई शब्द कहे. इसके बाद उसका नाम ले, थँक यू हेली. म्हणजे हेली तिच्या मुलीचं नाव आहे, तिने सांगितलंय की मी ते त्याला बघून म्हणणार हेली. मग तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही फोटो घेतला त्याला म्हणायचं धन्यवाद. त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आपल्याला. नाव घेतल्याने ते व्हायब्रेशन तयार होतं. आज रात सोने के पहले जादुई पत्थर हाथ में ले, दिन भर हुए अच्छी चीजों के बारे में सोचे और कहे जादुई शब्द धन्यवाद. आजचा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, कमालीचा आहे आणि तो स्वतःला हील करण्यासाठी पण आहे आणि इतकं मॅजिकली काम करतो. तुम्ही तुमचे 3 फोटोग्राफ घ्यायचे आणि तुम्हाला असं वाटतंय की ज्यांनी केलंय की मागच्या मॅजिक बुक मध्ये ते घेतलं होतं, तुम्ही अजून त्यालाही घेऊ शकता किंवा दुसरं रिप्लेस पण करू शकता. आणि तुम्हाला अजून जर चांगलं करायचं तेच रिलेशनशिप, तर तुम्ही अजून डबलही ते घेऊ शकता, है ना. मग तुम्हाला जे असं वाटतंय की 3 लोक तुम्ही घ्यायचे आणि त्या 3 लोकांना बघायचंय की ह्या महिन्याभरात काय काय त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं, ते लोक जसे वागत होते त्याच्यापेक्षा किती छान प्रकारे आपल्यासोबत वागतात ते आपण बघायचंय. आणि खूप कमालीची प्रॅक्टिस आहे आणि ही आपण वन साइड करत असतो. दुसऱ्याला काही म्हणायची गरज नाही आहे प्रॅक्टिस मध्ये, दुसऱ्याला सुधर म्हणायची पण गरज नाही, त्याला काही सांगायची पण गरज नाही तुम्हाला. हे तुम्ही तुमच्याच करायचे. तुम्ही जसं इनर वर्ड करताय एका ठिकाणी, फोटो ठेवायचा, समोर बसायचं आणि आठवायचं तुम्हाला काय काय चांगले गुण. आपल्याला काय होतं, वाईट गुण म्हणजे ते त्रास देतात, अरे हा असं करतो तसं करतो, त्याच्यावर बिलकुल फोकस करा. त्याच्या अगोदर 5 मध्ये जा, सुरुवातीपासून जा, 5 मध्ये जा, काय काय चांगलं झालं आठवा किंवा जुना अल्बम बघा फोटोचा, त्या व्यक्तीसोबतच्या मेमरी आठवा आणि त्यासाठी म्हणायचं थँक्यू 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 त्या मेमरीसाठी. जसंही आपण, कारण आपण ते 5 मध्ये ना त्याचे ग्रॅटिट्यूड केलेच नाही, त्याच्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी होतात. आलं लक्षात. 5 मध्ये आपण कदाचित त्याला विसरलोच नाही, टेकन फॉर ग्रँटेड घेतलं, म्हणजे आपण कुठेतरी त्याला निगेटिव्हिटी टाकलेली आणि ते आता आपल्याला हील करायचे. कारण शेवटी सर्व आपलं कार्मिक आणि आपले विचार, त्याच्यामुळेच ती तशी गोष्ट झालेली आहे. बरोबर आहे ना. जसं आपण म्हणतो म्हणजे आधीच घाबरायची, खूप घाबरायची आधीच. आता भीती नाहीये, कारण कॉन्फिडन्स आलाय, नाही मी हे करू शकते. ऍडजस्ट म्हणजे सगळ्या गोष्टी मी फेस करू शकते, म्हणजे स्वतःला कॉन्फिडन्स आला. बरोबर. आणि हे केव्हा होतं मॅडम, खरंच आहे, अंतःकरणापासून तुम्ही समोरच्याला जर माफ केलं ना मॅडम, आणि चुकी समोर म्हणजे आपली नसली ना तरी माफी मागितली ना, म्हणजे ते फार मोठं आहे. ते 2 गोष्टी मी स्वीकारल्या मॅडम ते. आणि दिवसभरातून आहे ना मी खरंच ज्यांना मी दुखवलं, म्हणजे कळत नकळत त्यांचीही माफी मागते आणि स्वतःचीही माफी मागते, की माझ्याकडनं हे चुका होतात आणि परमेश्वराला एकच सांगते, की माझ्याकडनं समोरच्याला न दुखवायला पाहिजे. म्हणजे त्या गोष्टी मला आता कळतात, म्हणजे लक्षात येतात. नाही मी आता काहीतरी बोलले आणि त्यांना दुखवलं जाईल, तर लगेच अवेअरनेस येऊन जातो मॅडम. आता बरोबर. अवेअरनेस येतो मला. म्हणजे हा. छान आहे मॅडम खरंच. तुम्ही माझे म्हणजे परमेश्वर आणि ब्रह्मांडाने माझ्या लाईफ मध्ये तुम्ही आले, मॅजिक बुक आलं. खरंच Yes. खूप लाईफ बदलते आणि खूप छान वाटते आणि खरंच म्हणजे आयुष्यातलं म्हणजे फार फार म्हणजे अविस्मरणीय क्षण असतो हा 1 तासाचा, की त्याने पूर्ण लाईफ बदलून दिली. Yes. Yes. धन्यवाद ब्रह्मांडाचे आणि तुमचे धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत आणलं. नाही. आम्हाला पण भेटलंय मॅजिक. आता पुस्तकं आपण बघतो, वाचतो, पण रिॲलिटी म्हणजे आपण त्याला ऍक्सेप्ट नाही करत. त्याच्यात काय म्हटलेलं ते कधी बघतच नाही. Yes. म्हणजे बघितलंच नाही. फक्त नाही. नुसतं नॉमिनल हाय, ते हाय. आता द सिक्रेट कोरोनामध्ये नुसतं वाचून टाकलंय. पण ते स्वतः हे नाही झालं त्याच्यात. काय हे काय म्हटलंय त्याच्यात? काय अंगीकारलंच नाही ना त्या गोष्टी. हे पुस्तक नुसतं पुस्तक आहे. पण तुम्ही ते प्रत्यक्षात बोलून दाखवतायत म्हणजेच ते पुस्तक बोलतंय तुमच्या तोंडून. कारण आमचं आयुष्य आम्हाला बदलवण्यासाठीच ते ब्रह्मांड तुमच्याकडनं करून घेतंय. Yes. Definitely. आणि हे आपलं पण हे ब्रह्म युनिव्हर्सच करून घेतं, हे प्लॅनिंगच असतं एक प्रकारचं, आपलं असं वाटतं.
आणि जसं आता मी म्हटलंय पुस्तक आहे, पुस्तक भरपूर आता हे जे काही पुस्तक आहे, शक्ती आहे, हिरो आहे, यू कॅन हील वर्ल्ड, हे वाचण्यासाठी नाहीच आहे पुस्तक, हे करण्यासाठी. याच्यामध्ये ऍक्शन दिली, कारण प्रत्येक याच्यामध्ये ना त्याच्यामध्ये हे दिलेले सगळ्या याच्यात अभ्यास दिलेला आहे. कारण हे प्रॅक्टिकली आहे पुस्तक. हे लोकांना असं वाटतं बाकीचे पुस्तकं वाचले तसे हे वाचून मोकळे होता आणि काही परिणाम लाईफ मध्ये होत नाही. पण हे वाचून नाही, हे लाईफचं प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल बुक आहे, हे करण्यासाठी. आणि कृती महत्वाची आहे. हा, हे प्रॅक्टिकल बुक आहे आणि हे आयुष्य घडवणारे पुस्तक आहे म्हणजे आपल्या ह्याच्यात लाईफ मध्ये. जेव्हा आपण ऍडव्हान्स जाऊ ना पुढचे पुढचे, तर तेव्हा आपल्याला कळालेलं की आपण खूप मोठ्या डीप लेवलवर हे करायला लागतो. हे बेसिक आहे फक्त, मॅजिक एक बेस बेस आहे फक्त आपल्या आयुष्यात. याच्या पुढचे जे शक्ती हिरो जे पुढच्या पुढच्या आहेत तर ते खूप ऍडव्हान्स लेवलचे. पण जोपर्यंत आपली पहिली लेवल होत नाही आणि तिथे सगळं इझी वाटायला लागतं, अरे किती आपण कशातून कसं आलोय, कसं कसं घडत आलोय, त्या आपल्याला गोष्टी त्या फील व्हायला लागतात इथं. येस पाटील सर, काही म्हणत होते तुम्ही? येते ना ऐकू? हो हो हो, बोला. आता मॅडमने सांगितलं की 3 वर्षानंतर तुम्ही भेटला. तसंच तुम्ही पण मला 3 वर्षानंतरच काही गोष्टीनंतर भेटला. तेच बोलायचं. म्हणजे काही काही वेळेनं आपण फिरून फिरून तिथंच येतो. बरोबर आहे. म्हणजे अशा लेवलला जातो की तिथं मग एक्सपेन्सिव्ह पण असतं. बरोबर. आणि तिथं त्यांना तेवढं वेळ पण देणं पुढच्या व्यक्तीला शक्य नसतं. नाही पण होत. आपल्याला असं सहजच भेटतंय की आता मी माझ्या घरी बसूनच तुम्हाला प्रत्यक्ष आपण इंटरॅक्शन करू शकतो. बरोबर. आणि अशा काही 3 वर्षामध्ये गोष्टी झाल्या की तिथं आपण त्यांचा वेळ मागून घेत होतो आणि तिथं त्यांना जाऊन भेटत होतो की ह्या बरोबर. गोष्टी घडतात. ती भटकंती असते, ते एक ठोके असतात आपल्या लाईफचे, एक ठोके असतात, एक भटकंती असते, ते पूर्ण प्रोसेस होती आणि त्याच्यानंतर आपल्याला ती गोष्ट मिळते. आणि जेव्हा आपल्याला सहज मिळते ना, तेव्हा पटकन आपला विश्वास होत नाही, अरे इतकं सिम्पली पण आहे का, हा. वाटायला लागतं. मग ते सिम्पली मिळतं आपल्याला, जेव्हा मॅजिक मिळतं ना, ते खूप सिम्पली मिळतं. आणि आपल्याला खूप हम्म. अवघड गोष्टी करून असं वाटतं की ती गोष्ट केली ना मग आयुष्यामध्ये हे व्हायला लागतं, खूप मोठं केलं ना, खूप असे जास्त पैसे दिले, खूप काही असं केलं तर मग तिथं आपल्याला असं वाटायला लागतं. पण ते आपल्याला, काही गरजेचं नसतं. हा, ते काय त्याच्यातून मिळेल ते माहित नसतं आपल्याला. आणि त्याच्यात परत जिथून तिथं परत तिथंच येतो आपण, फिरून तिथंच येत असतो. पण मॅडम याच्यात एक लक्षात आलं, सातत्य फार महत्वाचं आहे. हा, सातत्य महत्वाचं आहे. आणि तुम्हाला आहे ना पूर्ण सलेंडर व्हावं लागतं. पहिली गोष्ट आहे, तुम्हाला एकदा मान टाकली ना की ते तिथून हलावच नाही लागत, मग दुसरं काही पकडावं नाही लागत. भरपूर लोक आहे ना, एक पकडता दुसरं पकडता दुसरं करता, मग तुम्हाला ती गोष्ट नाही सोडायची. मी आता खूप विचार करतो आपण की हे करायचं ते करायचं, इतक्या सगळ्या गोष्टीमध्ये लोक